नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि दुपारचे वाजलेत 3:30. काल रात्री मला घरी यायला 1:30-2 वाजले आणि त्यानंतर जे मी झोपलो आहे ते डायरेक्ट झोपलोच मी. डायरेक्ट 2 वाजता उठलो आहे. जरा फ्रेश झालो आणि आता खायला आलो. तर थोडंसं खाईन आणि आपला आजचा ब्लॉग आला नाही आहे कारण की मला उठायला फार उशीर झालेला आणि त्याच्यामुळे ते एडिट करता आलं नाही. सो आजचा ब्लॉग कदाचित 6 वाजता जाईल संध्याकाळी. सो थोडंसं ते समजून घ्या कारण काल अचानक 2 शूट, अचानक नाही आधीच ठरलेलं की 2 शूट करायचे. मला अंदाज होता की 11पर्यंत संपेल किंवा मॅक्स 12 वाजतील, 1:30-2 वाजतील हा विचार केला नव्हता. आणि त्याच्या आदल्या दिवशी मी 3 वाजता झोपलो आणि 6ला उठून परत तिथे गेलो ना तर 3 तासच झोप झालेली. त्याच्यामुळे आल्यावर डायरेक्ट ढगातच होतो मी. तर त्यामुळे ते राहून गेले. आता काय डोसा मागवला, आता डोसा खाईन आणि बाकीचं आता घरी जाऊन बोलू, एडिट करू, आधी व्लॉग टाकू आणि मग पुढे दिवसाची आपली जी बाकीची कामं ती करू. एकत्र तोंडात टाकायचा खाणार की नाही एकत्र? अर्धा नाही भाई, माझा येणार आहे पेपर मसाला डोसा भाई. कशाला तोडतोय? ते चांगलं नाही वाटतं. एवढं तरी मोठं बनवलं आणि तू तोडणार? बरं तोड. मस्त खाऊ मित्रांनो, पोट भरू आता. इतर आवडतं का? मला आवडलं नाही बघ. तुला आवडलं ना म्हणून मी घेऊ. मला वास डोक्यात चढते. मस्त आहे. देतो मला हा तुमचं डोळ्यात गेलं माझ्या. बिरबिरला ते लगेच नाही उठवत. गार्लिक घेतला वास. अत्तरचा वास कधी जर तू दुसरं आहे माझं मिक्स आहे. माझं वाले अरे ते लसूण वाले माहिती मला नाही वास हात सोड ना. मला माहित होतं तू होता नाही ते तुझ्या डोळ्यावर. कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग चालू आहे. हा नीट रडा, नीट. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. सारखं का बोलतो मला कळत नाही. बट एनिवेज मगाशी बोललो ना, एडिट केला, अपलोड केला बाई ब्लॉग आणि बाहेर थोडी बकचोदी गेली. नंतर आता घरी आलो आहे, जेवलो आहे. तर बेसिकली मुद्दा आहे की आज घरी मी एकटाच आहे आणि आजच्या दिवसभरात असं काय आजचं वेगळं काही शूट नाही केले. सो आत्ता मी एक मूवी बघणार आणि मग त्यानंतर जरा बाकीची जी आपली कामं आहेत की आपला जो म्युझिक व्हिडिओ त्याचं एडिट आणि त्याशिवाय दुसऱ्या स्टोरीज, हे सगळं काम आपल्याला करायचं आहे, म्हणजे चालू करायचं आहे ॲटलिस्ट. म्हणजे कसं एडिट हे 2 दिवस चालेल, नंतर मग पुढचा लाईनअप केला पाहिजे. तर आता ते चालू करतो आणि कॅमेऱ्याची बॅटरी पण भाई साहब. थोडा कॅमेरा चार्ज करूया आणि मी पण चार्ज होतो, पिक्चर बघतो मस्त. मग बोलूया मस्त मित्रांनो. आज रात्रभर आपण आहे एकत्र. तर बघू आता मला वन ऑन वन मला वन ऑन वन पण कॉन्टेंट काढता आला पाहिजे, म्हणजे बोलता आलं पाहिजे असं मला वाटतं कॅमेऱ्यासमोर. तर आजचा पूर्ण प्रयत्न तोच असेल, मजा येईल. चला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. काल मी बोललो की रात्रभर आपण बोलू. कॅमेरा चार्ज लावला, पिक्चर बघायला बसलो आणि पिक्चर बघता झोपलो. मी झोपलो तर डायरेक्ट सकाळीच उठलो भाई. काय ब्लॉगच शूट केला नाही काल आणि काय कळलंच नाही मला काय झालं. तर सकाळी मी असा फोन वापरत होतो. तर असं कधी कधी असतं ना की आपण काहीतरी विचार करत असतो आणि तेवढ्यात आपल्याला एखादं कोणतरी काहीतरी रील पाठवतं. तर तो रील मी दाखवतो, पण आत्ता नाही, आता फ्रेश होतो. उठतो, विचार केला
काल काय शूट नाही केलं तर आज थोडं व्यवस्थित शूट करेन. व्यवस्थित शूट करेन म्हणजे काय तेच तुम्हाला कळेल. म्हणजे काय मला पण कळेल. तर ते आता चल शूट करायला चालू करतो. फ्रेश होतो पटकन आणि बघा मग एक चहा पिऊ आपण आता. मस्त चहा. एक मूवी में काम करोगे, पूरी मूवी शूट करने में 1 साल लगेगा एंड तुम्हारी पेमेंट 1 साल के बाद से हर महीने 1 लाख रुपए तुम्हें मिलेगी. और तुम्हें जो कैरेक्टर प्ले करना है उसका रोल सुन लो. डेली एक वीडियो अपलोड करनी है, चाहे कुछ भी हो जाए. बिजनेस के ऊपर किताबें पढ़नी है. पॉर्न, शुगर, जंक फूड, सोशल मीडिया, वीडियो गेम्स अवॉइड करना है. एंड कितनी भी दिक्कत आ जाए हमेशा पॉजिटिव बातें करनी, हमेशा खुश रहना है. यही तुम्हारा रोल है. 1 साल के लिए एक्टिंग कर लो, तुम्हारी पूरी जिंदगी बदल जाएगी. तुम्हारी जिंदगी एक मूवी है एंड इसके हीरो तुम ही हो. ऐसा काम करो की मूवी ब्लॉकबस्टर निकले. तर मित्रांनो, जसा तुम्ही आता तो व्हिडिओ बघितला की मी बोललो की काल ब्लॉग शूट नाही झाला, पण मला एका मित्राने एक रील शेअर केलेली, आकाशने एक रील शेअर केलेली आणि ती रील बघितली. थोडंसं असं होतं आपल्याला कधीतरी ते हिट होतं की अरे हा त्या मुवमेंटला त्या पॉईंटला कोणतरी असं एक व्हिडिओ पाठवतं आणि तेव्हा असं वाटतं की हा यार असं बी कर लेंगे भाई. तर तो वाला थोडासा एक मुवमेंट झाला आणि त्यात असा आज आम्ही एक व्हिडिओ केला आता आणि तो तुम्ही बघितलाच असेल. तर बस आज पुरतं एवढाच व्लॉग होता. मुद्दा काय होता की काल शूट नाही केलं, त्याच्यामुळे मला ती एक ओढ होती की अरे काहीतरी चांगलं करूया, काहीतरी करूया शूट, काहीतरी करूया. म्हणजे मी काल नाही केलं. मग सकाळी मला असं झालं की नाही यार आजचा व्लॉग गेला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे, शूट चांगलं केलं पाहिजे. त्या काहीतरी करण्याच्या पायात ना मला एक मस्त काय बोलतो एक क्रिस्प लागलं की करायचं आहे शूट. आणि डेली ब्लॉगिंगमुळे हा बदल आला माझ्यात की काही होऊ दे पण मला शूट करायचं आहे दररोज, नो मॅटर वॉट. काही होऊ दे, काही प्रॉब्लेम्स होते, किती काय होऊ दे, डेली बेसिसवर शूट करणं हे डेली ब्लॉगिंगमुळे चालू राहिले. सो येस, बरं वाटतं आता की आपण शूट केलं आणि असं सगळं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि आय होप की असे जे आहेत व्हिडिओ म्हणजे असं सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये आम्ही जसं शूट केलं, सिनेमॅटिक बोलू शकतो हां, तसं त्यावेळेमध्ये आम्ही जे शूट केलं तसं मी नेहमी प्रयत्न करीन. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की शूट करीन. आणि ह्यूज शाउट आउट टू माय ब्रदर अमय मुंडे. आम्ही कसं आहे ना, अमय मुंडे सकाळी असं एक फोन केला आणि आला लगेच की अरे शूट करायचं. मी त्याला बोललो शूट करायचं असं असं आणि तो आला. सो जेव्हा तो असेल तेव्हा आपण असं चांगलं शूट करू, नक्कीच करू. सो थँक्यू. आणि बस आज पुरता एवढा व्हिडिओ होता. तुला काय बोलायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भावना फिर भी भावना है. चला मित्रांनो, धन्यवाद.